अजित पवारांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांनी एक महत्त्वाचं ट्विट केलं। पायलट रोहित सिंगला चौकशीसाठी बोलवलं होतं। बीएसआरकडे 5000 तासांपैकी केवळ 2000 तासांचा रेकॉर्ड आहे। मिसिंग रेकॉर्डच्या हेरफेरीसाठी चौकशी लांबवली जाते का, हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। केंद्र आणि राज्य सरकार थोडं गांभीर्य दाखवेल ही अपेक्षा असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान रोहित पवारांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूयात। रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे। काल रोहित सिंग देशात आला होता। बीएसआरकडे 5000 तासांपैकी केवळ 2000 तासांचा रेकॉर्ड आहे। उर्वरित 300 तासांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही। मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी बीएसआरला करता यावी यासाठी चौकशी जाणून बुजून लांबवली का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावलं, याचा अर्थ काय घ्यायचा? केंद्र आणि राज्य सरकार थोडं गांभीर्य दाखवेल ही अपेक्षा आहे, असं रोहित पवार म्हणतात आहे। 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं प्रकरण। अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी कोणत्याही फाईल्सवर स्वाक्षऱ्या नाहीत, कोणतीही प्रमाणपत्र वितरित करण्यात आली नाहीत। महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाने आता या प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।